महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेला पुन्हा 1 कोटी रुपये निधी मंजूर। आमदार संजय रायमुलकरांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव। भाई कैलास सुक्ताने मेहकर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भरीव निधीची तरतूद करू। आंबेडकर वाटिकेसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार संजय रायमुलकर यांनी वेळोवेळी दिली होती। त्या वचनाची पूर्ती त्यांनी केली असून आंबेडकर वाटिकेला अशोका भवनासाठी 1 कोटी रुपये व आता बुद्ध विहार व सुशोभीकरणासाठी पुन्हा 1 कोटी रुपये निधी असे 2 कोटी रुपये भरीव निधी वाटिकेच्या सौंदर्यीकरणासाठी दिल्यामुळे आंबेडकरी जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आमदार संजय रायमुलकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याची माहिती भीमशक्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुक्ताने यांनी दिले आहे। दरम्यान विकासापासून दूर असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मेहकर मतदारसंघात आमदार संजय रायमुलकर साहेबांनी कंबर कसली असून आतापर्यंत मतदारसंघात जवळपास 1000 कोटीची विकास कामे करण्याचा मानस आहे। गावागावात आंबेडकरी वस्त्यांमध्ये संविधान भवन, सामाजिक सभागृहे, वॉल कंपाऊंड, रस्ते, लाईट, नाल्या, पिण्यासाठी स्वच्छ पाणी आदी विकास कामांचा सपाटा मेहकर मतदारसंघात सुरू आहे। आमदार रायमुलकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेसाठी आतापर्यंत 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आता वाटिकेत नवीन प्रशस्त बुद्ध विहार व इतर सुशोभीकरणाची कामे लवकरच पूर्ण होतील असा विश्वास वाटिकेच्या विकासाचा ध्यास घेतलेले सामाजिक कार्यकर्ते तथा भीमशक्तीचे सरचिटणीस भाई कैलास सुक्ताने, किशोरदादा गवई, बौद्धाचार्य सुरेश पवार व सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।